आमच्या शिष्यमंडळींचा नमस्कार. सद्गुरू महिपतीनाथ महाराजांचा यावर्षी द्विशताब्दी समाधी सोहळा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये इथे कीर्तन प्रसारक कुल द्वारा आणि जो कार्यक्रम केला जात आहे त्यात आम्हालाही प्रस्तुती देण्याचा आणखीन हा अवसर मिळायला आम्ही फार भाग्यवान आहे. ललित हा प्रकार एक पूर्वीच्या काळी ज्या वेळेला आणि काही मनोरंजनाचे साधन नव्हते आणि धार्मिक आयोजन तर होतच राहायचे, काल्याचं कीर्तने त्यानंतर आणि एक सर्व समाजाच्या दृष्टीने की त्यात धार्मिकतेचा पूट घेऊन आणखीन काहीतरी मनोरंजन सर्व जनतेचं व्हावं ह्या दृष्टीने आणि भारूड एक प्रकार एकनाथ महाराजांनी केला. तसाच ललित हा प्रकार रामदास स्वामींच्या द्वारे केला गेला आणि पुढे मग तसाच प्रकार नाथ संप्रदायातील आमचे सद्गुरू परमगुरू शिवदीनाथ महाराज यांनीही तो नाथ परंपरेमध्ये आणि ललित हा प्रकार चालू केला. कारण त्यावेळी मनोरंजनचे साधन काही नसल्या कारणाने आणि रात्रभर काहीतरी कार्यक्रमाची सांगता कशी व्हावी या दृष्टीने हा कार्यक्रम केला जात होता. तर ह्या कार्यक्रमामध्ये अनेक विभिन्न प्रकारचे किरदार अर्थात ज्याला आपण मराठी सोंग म्हणू तर छडीदार सोबदाराचं सोंग, ब्राह्मणाचं सोंग, शिपायाचं सोंग, त्यानंतर वासुदेव ही परंपरा अजूनही महाराष्ट्रात पुष्कळ ठिकाणी चालू आहे प्रत्येक मंदिरामध्ये आणि आपण पाहतो तेव्हा त्याचं सोंग, दिंडी गान, हातात दिंडी घेऊन आणखीन गायन करायचं आणि कार्यक्रम द्यायचं हा एक. त्या बाबाजी आहे, शेठजी आहे आणि सगळ्यात शेवटी प्रासादिक सोंग म्हणजे देवीचं सोंग हे एक होतं आणि त्यानंतर ललित या कार्यक्रमाची सांगता होत होती. तर हा कार्यक्रम आमच्या इथे ग्वालियरला शायद आम्ही जेव्हापासून आम्हाला समज आली तेव्हापासून घेऊन आत्ता पावेतो तिथे रात्रभराचा करत होतो आणि त्या कार्यक्रमात म्हणजे आमच्या बाल सगळे गोपालांपासून घेऊन वयोवृद्ध सगळ्या सगळ्यांचा सहयोग असायचा. तर तेवढा आम्हाला इथे इंदोरला करणं तर शक्य नव्हतं. तेव्हा आम्ही जसं आत्ता अभयजींनी सांगितलं त्या प्रकारे आम्ही त्याचं छोटंसं एक कॅप्सूल तयार केलं आहे आणि त्यांनी आपल्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू की ललित हे कसं होत होतं. त्यामध्ये पहिले जे ते आपली आराध्य देवता जी आहे ती त्याचं आवाहन केलं जातं. जसं जे रामदास संप्रदायाचे तर ते आपलं जसं आरंभ करायचे तर आला हो आला रामराज माझा आला या पद्धतीने. तसं आता आमचं नाथ संप्रदायाचं असल्या कारणाने आम्ही गुरुरायाला आला हो आला गुरुराज माझा आला अशा पद्धतीत कीर्तनाला सुरुवात होती. म्हणजे ते ललित म्हणजे कीर्तनाबरोबर सोंग करून आणि लोकांचं जे ते मनोरंजन करून आणि त्यातून काहीतरी आध्यात्मिक चांगला संदेश द्यायचा हा प्रकार आहे. त्यामध्ये दोन सोंग जे ते एक वासुदेव आणि दुसरं दिंडीगान. ह्या दोन्ही सोंगामध्ये एकच दोन किरदार येतात आणि एकाच पदावरती आणि ते आपल्या आपल्या बुद्धीने कसा त्याचं विवेचन करतात हे आपल्याला पुढे वासुदेवाच्या सोंगात आणि दिंडीगान या सोंगामध्ये पाहायला मिळेल. पद एकच राहील पण त्याचा द्वयार्थ कसा होतो, एक सांगणारा कसा सांगतो आणि दुसरा त्याचा अर्थ कसा सांगतो. आम्ही आमच्या तिथे याच्यामध्ये त्याला असं एक वेडा वासुदेव आणि दुसरा शहाणा वासुदेव असं म्हटलं जात होतं. पण आपण त्याला असं न म्हणतानी एक गावातला वासुदेव आणि एक बाहेर गावातून आलेला जो या इच्छेने आलेला की मला जयपत्र मिळावं तो, तर हे दोन्ही त्या एकाच पदाचा कसा अर्थ सांगतील हे आपल्याला त्या याच्यावरून कळेल. असंच दिंडी गाण्याच्या सोंगात होईल आणि सगळ्यात शेवटी जे ते देवीचं सोंग प्रासादिक सोंग केलं जाईल. सुरुवात आमच्या ललिताच्या कीर्तनाची आपल्या आराध्य देवतेला आवाहन करून गुरु महाराजांना, त्यानंतर ते आले की ते कसे सिंहासनावर बसले तेव्हा त्यांचं सिंहासन कसं होतं ते आपल्याबरोबर काय काय घेऊन आले होते ती ह्या पदातून आपल्याला कळेल. आणि पुढे मग छडीदार चोपदार जय विजय हे
त्यांच्या सेवेमध्ये येतील. असे एक एक सोंग तर आम्ही असे 5 सोंगाचा हे केला आहे, कारण टाईम फार कमी आहे आणि पदही त्याचे पुष्कळ मोठे मोठे असतात. तरी थोडा जर वेळ झाला तर आमच्यावरती क्षमा करावी. आम्ही कोशिश हीच करू की टाईमामध्येच करण्याचं, पण अगर थोडा वेळ झाला तर आम्हाला तो आपण आहे ना. पहिलं आम्ही आपल्या आता सुरुवात आमच्या सद्गुरूला आवाहनापासून करतोय. त्यांची पहिले प्रार्थना, आवाहन आणि मग छडीदार. धन्यवाद. घ्या ढोल घे. हा महाराज की जय. हरि 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 नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. विनाथ देवा सहित दयाचे समाधी आले करीत. मा भक्त हो काय वर्णो दयासी, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. नयनांजन केसरी पूर्णा जीव शिवा गुणा गुणपूर्णा. तुझ नमो नमनाजित सारा शिवदिना हृदयाब्ज विहारा. प्रतिष्ठान गोदा तटी जो विराजे. हे दया मंदिर थोर येवो विराजे. करी पुण्यतिथी आनंदे स्वभावे. हे गुरु नरहरीला नमस्कार भावे. स्वयं ब्रह्म सच्चिद घनानंद मूर्ती महाराज योगी सखा चक्रवर्ती. प्रतापे करी कीर्तनी भक्ती लीला. नमस्कार श्री लक्ष्मीनाथ जीला. कीर्ती प्रताप गुण यशे अगणित ज्याची. स्वरूप दृढवृत्ती अखंड त्याची. अज्ञान मूढ धरी योगी राजा. नमस्कार श्री महिपतीनाथा तवे सर्वतीर्थे जयाच्या राहती. अपादाजी भोळा अमर सेविता हाती. नारायण निर्मल नौनक शिष्य जाला. काशीनाथ इंद्रायणी सुरनदी तटीचा निवासी. कैवल्यदायक सदा प्रिय सज्जनासी. द्वारी अजान तरुकल्पलता विराजे. धैर्यमान सुखरूप समाधि साजे. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानोबा माऊली. 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 हरी गुरु हा संत गुरुचा राजा गुरु हा प्राणी समाधान.
प्रेमाचे आगर रुद्राच्या डोंगर गदा काही डमळेना भक्तीचे बंधन गुरु शिष्यासी दंडन बाबाचे खंडन ननपरी करीसे साधका विस्तार गुरु भक्ता रागी माय गुरु काम देणू काय भक्ता घेतू बसे ज्ञानिज्ञानांजरा गुरु दाखवी निजधन भाग देऊन स्वात्म तांडवी निराख्याचे मूळ गुरु परमात्मा केवळ तात्काळ काढली देहाची काय आकाशी गुरुपदेशी तारक मंत्रा बाबा रंगमात केलेली धर्मानीचा खंड जानवारशी अखंड बाई काला सन्मुख धावत सखा माझा पंढरीनाथ सखा माझा पंढरीनाथ सखा माझा पंढरीनाथ भावे घाला पायी मिठी कडकडोनी या भेटी कडकडोनी घ्या रे भेटी कडकडोनी घ्या रे भेटी डोळे उघडोनी पाहते फाके दिशा दहा तेज भागे दिशा दहा तेज भागे दिशा दहा राम काया वाचा मन सांगा कुरवंडी करून कुरवंडी करून सांडा कुरवंडी करून गुरु केसरी कृपे साचा कुळस्वामी शिवदीनाचा कुळस्वामी शिवदीनाचा कुळस्वामी महाराजाचा सद्गुरु महिपतीनाथ नरहरी शिवदीन सद्गुरु महिपतीनाथ नरहरी शिवदीन केसरीनाथ सद्गुरु महिपतीनाथ नरहरी शिवदीन केसरीनाथ हो सद्गुरु महिपतीनाथ नरहरी शिवदीन केसरीनाथ हो सद्गुरु महिपतीनाथ नरहरी शिवदीन केसरीनाथ म्हणा हो सद्गुरु महिपतीनाथ नरहरी शिवदीन केसरीनाथ हो सद्गुरु महिपतीनाथ नरहरी शिवदीन केसरीनाथ माझा भरती स्वामी दया करा मज वरती हो हीन दीन भक्ती मंद पतित मी पावन तू गुरुमूर्ती स्वामी दया करा मज वरती मात पिता आणि बंधू सोय रे सर्व ही सानुनी परती ओ मात पिता आणि बंधू सोय रे सर्व ही सांडून परती हो आस करून मी कास धरीत से आस करून मी कास धरीत से करुणा येऊया पुरती स्वामी दया करा भगवरती हो हीन दीन मती मंद पतित मी पावन तू गुरुमूर्ती स्वामी दया करा भगवरती कबळ ज्वाळा चिंताग्नीच्या मजच उभवता फिरती ओ प्रबळ ज्वाळा चिंताग्नीच्या मदत उभवता फिरती हो त्राहे जीव जाऊ पाहे त्राहे जीव जाऊ पाहे घालून घ्या कडेवरती स्वामी दया करा भगवरती हो हीन दीन मती मंद पतित मी पावन तू गुरुमूर्ती स्वामी दया करा भगवरती कल्पनेची बाधांनी भूते बहुसंचरती ओ
शनी शयनी भ्रमता भुललो अशनी शयनी भ्रमता भुललो घडी घडी वेळाचा करती स्वामी दया करा मजवरती हीन दिनमती मंद पतित मी पावन तू गुरुमूर्ती स्वामी दया करा मजवरती दया करा मगव आला गुरुराज माझा आला आला हो आला आला गुरुराज माझा आला आला हो राजा मनवारू वर चढे हो राजा मनवारू वर चढे धारणेची चवरी उडे हो धारणेची चवरी उडे नवविध भक्ती निशाण पुढे दिवट्या पावारा सोळा हो दिवट्या पहाबारा सोळा हो आला आला गुरुराज माझा आला आला हो आला आला गुरुराज
रमाकांत स्मरण जय जय राम समर्थ सद्गुरु महिपतीनाथ महाराज की जय सद्गुरु नरहरिनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय सत्पुरुष महात्मा महिपतीनाथ महाराज आणि गुरु महाराजांची प्रार्थना करतात. दया करा मजवरती स्वामी दया करा मजवरती हीन दीन मतिमंद पतित मी पावन तू गुरुमूर्ती स्वामी दया करा मजवरती. सत्पुरुष महात्मा महिपतीनाथ महाराज आणि जे स्वतः एका वस्त्रावरून घर सोडून निघाले आणि जगाच्या आईला शरण गेले. अशी आमची नाथ संप्रदायात पहिल्यांदा आई रूप प्राप्त झालेली आणि ज्ञानदेव माऊली शरण गेलेले आहे. आता विचार करा, वस्त्र एकच अंगावर घेतलेलं, एक उपर्ण नेसलेलं. तिथे गेल्यानंतर आणि प्रार्थना काय करायची, केवळ एक प्रसंग की वहिनी समणती वाढी वहिनी समणती वाढी तूप मला शक्य तेन अन्यास. वहिनीला केवळ म्हटलं की वहिनी भोजन आरंभ कसं करू, तूप वाढायचं राहिलं. प्रसंग वहिनी म्हणल्या भाऊजी, 2 वेळा ऐकलं, 3 वेळा ऐकलं, भाऊजी कमवाल तेव्हा तूप खा. एवढा शब्द ऐकला. अन्नपूर्णेला नमस्कार करा. इंद्रायणी स्वर्णदी तटीचा निवासी कैवल्यदायक सदा प्रिय सज्जनासी द्वारी अजान तरुकल्पलता विराजे दैदीप्यमान सुखरूप समाधी साजे सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जाऊन बसले, आईजवळ प्रार्थना केली. मग आई म्हणजे आई आणि जी जगाची माऊली. देवांचे अवतार समाप्त झाल्यानंतर आणि त्याच देवतांनी आणि संतांचा अवतार घेतला. 3 युगात 3 देव झाले, ब्रह्मा विष्णू महेश. पण तेच 3 देव थकले आणि मग त्यांनी विचार केला आता काय करायचं, म्हणून त्यांनी संतांचे अवतार घेतले. ब्रह्मा विष्णू महेश माया लीला विग्रह वासी ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताई अविनाशी. निवृत्तीनाथ शंकर झाले, भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराज झाले, ब्रह्मदेव सोपान काका आणि चितशक्ती मुक्ताबाई असे हे अवतार. म्हणून याचं वर्णन केलं की ब्रह्मा विष्णू महेश माया लीला विग्रहवासी ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताई अविनाशी. जय जय ज्ञानराज माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली. मग माऊली ही जर पूर्ण करते. त्या माऊलीजवळ बसल्यानंतर जे मिळेल तो प्रसाद ग्रहण करावा, इंद्रायणीचं स्नान करावं अखंड, माऊलीचं स्मरण करावं. किती दिवस बसल्या 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 7 दिवस झाले. 8वा दिवस उजेडला आहे. तो उजडल्यानंतर माऊली झोपली थोडी होती, झोपली नव्हती, जागी होती की खरंच झाला तळमळ आहे का. मग आता मी तर समाधीत बसले, मग ही तळमळाची पूर्ण कोण करणार. 8व्या दिवशी समाधीतनं आणि वचन निघालं माऊलीचं, सखाराम इथे काय बसला आहेस, पैठणला जा, महिपती होशील. समाधीतनं आवाज येता क्षणी आशीर्वाद, मुक्याचे खूण मुक्याने वळखावी. आज्ञा झाली. अजूनही किती लोक
आणि दर्शनाची वाट पाहत असतात, बसली असतात. तपस्या आराधना जी ज्याला करायची ती करतो. महाराजांना 7व्या दिवशी 8व्या दिवशी आणि आदेश होता क्षणी जे निघाले. दरकुच मुकाम करत करत आणि पैठणला आले. पैठणला संत नरहरी नाथ महाराज आणि विद्यमान पीठाधीश होते. महाराजांना येता क्षणी पाहिलं आणि म्हणले, अरे मोठा वशिला घेऊन आला महिपती, ये. नुसतं येच म्हटलं नाही, हा येच म्हटलं नाही, मग केलं काय? हस्त मस्तकी ठेरियला तो डोळा उघडला. हस्त मस्तकी ठेरियला तो डोळा उघडला. दीप चैतन्य पाझळला गगना पोटी भरला. दीप चैतन्य पाझळला गगना पोटी भरला. जीव हा जडपतो निज कडकली अलक्षी मुजरा जडली. कशी मग भूल पडली, भूल पडली, अलक्षी मुद्रा जडली. कशी मग भूल पडली. सद्गुरुनाथ महाराज की जय. एवढा मोठा वशिला म्हणून आपण पहिल्यांदा म्हटलं की जबरदस्त साहेब जानूस बासी अलंकापुर का मैं नोकर का उनका पछानू जाना खाना जाद घर का सबका मुजरा पाऊंगा. ओळखलं त्या ज्ञानेश्वर महाराजांनी. आले ना रे महाराजांसमोर येता क्षणी ते म्हणले, मोठा वशिला घेऊन आलेला आहे. मग आता वशिला घेऊन आल्यानंतर दुसरा वशिल्याची आवश्यकता नव्हती. जवळ बसवलं आणि महामंत्राचा उपदेश केला. उपदेश दिया खूप उपदेश किया खूप, बता दिया आत्मरूप. बता दिया आत्मरूप. किया नरहरी स्वरूप. किया नरहरी स्वरूप. महिपती सबई कहत है. सबई कहत है, महिपति सबई कहत है. बस ती खूण ओळखता क्षणी जवळ बसवलेले. मग तिथे रुपया नारळ खण मर काही नको. तन मन धन गुरुचरणी अर्पुनी झाला निवांत. तटस्थ मुद्रा लागुनी गेली सहजही सहजात. तरला नरहरी नाम घेता गुरु लक्ष्मीकांत. तत्पदी महिपती म्हणून स्वामी बंडा वरदेत. तिथेच त्यांचे गुरुबंधू त्यांनी म्हटलं, तुझं बंड असंच वाढव. मग आज आपण पाहतोय ते महिपती म्हणजे काय. मही म्हणजे पृथ्वी आणि तिचा पती म्हणजे सूर्य. समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे. मग आता हे 2 तर झाले. मग तिसरं कोण? मग तिसरे नरहरी. आपल्याला माहिती आहे नरहरीचा अवतार कुठून झाला. अरे खांबात ना. मग हा जो खंब आहे भक्तीचा तो या ज्ञानेश्वर महाराजांच्या इथे. आता हे ललिताचं कीर्तन ज्याप्रमाणे आपल्याकडे आणि महाराजांनी वर्णन केले. आणखी छडीदार आणि शोभदार आणि ते गुरु महाराजाच्या दरबारामध्ये उपस्थित होते. आणखी ते कसे आले आणि कुठून आले याचं वर्णन करते ते आपण पुढे राजा मनवारूवर चढे धारणेची चवरी उडे नवविध भक्ती निशाण पुढे दिवट्या पहाबारा सोळा. मग राजा गुरुराज माझा आला.
राजा मनवारूवर चढे. म्हणजे हा जो राजा आहे, हा मन, त्याच्यावर राजा म्हणजे राज्य करणारा सूर्य, तो त्याच्यावर बसला. एकदा गुरु महाराजांचा त्याच्यावर आशीर्वाद झाला, प्रसाद झाला, म्हणजे तिथे ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते रजन. अर्जुनाला भगवंताने सांगितलं की अर्जुना, ज्ञानाग्नी एकदा पेटला, मग त्याच्यात ज्ञान जे प्रदीप्त झालं, तर दिवट्या पहा 12-16, चिन्मया 12 आणि 16 म्हणजे दिवट्या. त्या दिवट्या म्हणजे 12 कालांनी उजेड देणारे आणि सूर्यनारायण, आणि 16 कालांनी आणि भगवान चंद्र. हे अशा या दिवट्या अखंड ज्या चाललेल्या आहे, मग त्या कुणाच्या कृपेने मिळतात आपल्याला. दिवट्या पहा 12-16, आला हो आला आला गुरुराज माझा आला. त्यांच्याबरोबर असेच आले का? नाही. चिन्मयाचे छत्रीवरी उन्मनी माथा छाया करी, अनुहत वाद्ये वाजतीवरी मागे पुढे गजर झाला. अनुहत वाद्य वाजतात म्हणजे वाद्य वाजतोय, त्याचा गजर होतोय, ऐकू येत नाही पण त्याचा बुद्धीला प्रकाश होतोय. त्याचं नाव काय? बोले अनुहत. मागे पुढे गजर झाला. 17वीचे जीवनामृत कामधेनु सवे चालतो, रिद्धी सिद्धी सदा तिष्ठतो, रुमाल शांतीचा केला. 17वीचे जीवनामृत आपल्या जीवनामध्ये आणि अमृत मिळत असतं ते 17वी मध्ये. 17वी ही जी जीवनकला आहे, ही आपल्या शरीरात आणि जिला आपण ताळू म्हणत असतो, आणि जी आपली पडजिव्हा आहे ती कोणची स्थिती आहे? बोले 17वीचे जीवनामृत. ते जीवनामृत ती आपल्याला देत असते. कुणाबरोबर देत असते? कामधेनु सवे चालत. तिच्याबरोबर दोन्ही त्या शक्ती ज्या गजाननाजवळ आहे, रिद्धी सिद्धी सदा तिष्ठत, रुमाल शांतीचा केला. याप्रमाणे अर्थ काम मोक्ष सेवक जाणा हे प्रत्यक्ष, फौज ज्याची लक्ष अलक्ष, हाती दृष्टीचा भाला. याप्रमाणे पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 जे पुरुषार्थ आहे, त्यांचे सेवक बनून आलेले. मग हे सेवक आपल्या सगळ्यांना प्राप्त आहे. आपल्याला धर्म अर्थ काम हे प्राप्त करून घेण्याकरता हे स्थान आणि 4ही पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याकरता आपण सगळे लोक इथे, आणि धर्मही करतो, अर्थही देतो, आणि काम आपला म्हणजे जी इच्छा आहे ती शांत होत असती. धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष कुठे? तुकाराम महाराज म्हणतात की याची देही याची डोळा, भोगिन मुक्तीचा सोहळा. मुक्तीचा सोहळा जे मोक्ष आपण म्हणतो, मोक्ष कुठे? तिथे मिळत नाही, इथे मिळतो. मग कुठे मिळतो? बोले भक्तीमध्ये मिळत असतो. म्हणून आपण सगळे लोक, आणि इंडोर म्हणजे इंदोर, नवरंगाचा उधळे गुलाल सुवर्ण पुष्पांचा सुकाळ, एकची स्वरूप रानो माळ, पार नाही भाग्याला. नवरंगाचा उधळे गुलाल, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. ही नवविधा भक्ती, तिचा गुलाल उडतोय, दिसत नाहीये पण तो मनाला इतका आनंद देतोय की याचं वर्णन करता येत नाही. उधळे गुलाल सुवर्ण पुष्पांचा सुकाळ. आपल्याकडे सुवर्ण पुष्प उधळायची पद्धत आहे. नातू झाला की आजीच्या मस्तकावर सुवर्ण पुष्प नातू झाला. काय सुवर्ण पुष्प? मग हा सुवर्ण पुष्प म्हणजे जो सूर्यनारायण, तो कसा सोन्यासारखा गोळा आहे. म्हणून गोल्ड मेडलिस्ट इंदिरा गांधी म्हटलं की सुवर्ण आणि गोलक कुठे? बोले पूर्वेकडे, म्हणून तो म्हणजे मुलगा. म्हणून सुवर्ण पुष्पांचा सुकाळ,
एकची स्वरूप रानो माळ पार नाही भाग्याला. मग त्याच्या भाग्याला पूर्वी सुकृत होते गाडी सांप्रत नरहरी कृपा मोठी झाली शिवदिनाची भेटी केले महिपती अजमजला. अशी कृपा ज्या गुरु महाराजांवर झाली आहे त्यांचा हा राज दरबार भरलेला आहे. आता त्यांचे जे त्यांचं आवाहन केल्यानंतर आता त्यांचे आणि जे छडीदार आणि शोभदार जे ते आलेले आहे आणि बसले कुठे. रत्न जडित सिंहासन रत्न जडित सिंहासन वरी बैसले जवळी राई रखुमाई होती नाना उपचार सिद्धी वळंगती कामाई दोन्ही बाही संत सभा मध्ये पांडुरंग उभा. याप्रमाणे असे गुरु महाराज आलेले आणि आपल्या समोर त्यांचे सेवक आणि येतात आहे. आणि श्री सद्गुरु महिपतनाथ महाराज राजा विराज श्री सद्गुरु महिपतनाथ महाराज बढ़ते कदम बुलाए मोहाली देशमुख देसाई सब रैयत पर निगाह रखे. श्री सद्गुरुनाथ महाराज के प्रथम प्रताप से दौलत बनी रहे. राजाधिराज श्री सद्गुरु महिपतीनाथ महाराज तो महाराजांचे आणि जय विजय दोन्ही आलेले आहे. आणि कसे आलेले ते राजा रत्न जडित सिंहासन वरी बैसले आपण कुंचे ढळती दोन्ही बाही जवळी राई रखुमाई दोन्ही बाही संत सभा मध्ये पांडुरंग उभा रत्नमाणिकाच्या खाणी हिरा शोभला कोंदणी. मग असे आणि भगवान आलेले मग आपल्या समोर आणि जे जय विजय आलेले आहे त्यांच्याशी आपण भेटी घेऊ आणि त्यांना विचारू. हरी अरे भाई राम राम. हा खडे राम. हा अरे भाई राम राम विचारा पुढे. अरे भाई राम राम. तिथून अरे भाई राम राम. इनसे पूछो. हाँ, हाँ.
अरे भाई राम राम। इनसे पूछो। अरे गड्या राम राम. अरे भाई राम राम। हो अरे भाई राम राम। तुम कौन हो? दिखता तो है, परंतु क्या काम करते हो? बा पहा कसे चांगला गटारी, जरी अरे. जरतारी पोशाख कोण घातला कोण आहे, हो? गळ्यात माळा घातल्या आहे, हातामध्ये सुंदर जे आणि छडा आहे. याप्रमाणे हे आपल्याला म्हणतात की मी कुंजडा आणि हा भटारा. अरे, बोला आता आता हे असे दिसतात काय का? सांगावं, हे मोठ्या जवळ राहिले की यांना हे कळत नाही की कोणाशी काय बोलावं. अरे भाई सही बताओ कौन हो? हम तो जय विजय हैं छड़ीदार छोबदार. अच्छा, तुम्हारा नाम क्या है? हम छड़ीदार. छड़ीदार. उसके मायने पता है क्या? हाँ हम तो छड़ीदार हमारे ऊपर श्री शंकर का प्यार. अगर पार्वती के गले का हार, मुख में वीणा मसालेदार, तोड़े मकोड़े से तैयार, खड़ा रहूं सदगुरु के द्वार. छड़ीदार, भालदार, हुद्देदार, नंबरदार अपनी अपनी ड्यूटी पर ठोर ठोर खड़े हैं. सिंहासन बैठे सदगुरुनाथ, महाराज सब पर निगाह रखे. ऐसे हम महाराज के छड़ीदार हैं. हाँ भाई तुम. हाँ मायने याद है? हाँ हम चौपदार. हमारे ऊपर श्री श्री सोने की गुलजार, करू राम नाम की ललकार, गुरु साहेब का चौकीदार है. अरे भाई शोभदार तो हो, पर कब से हो? हम तो झुक झुक के. अरे झुक के पता है क्या कितने? हाँ अच्छा, अच्छा. त्रेता युग कितना हुआ है? अरे अब थांबा जरा यार. इसमें भगवान के दो चार अवतार हुए, कच्छ, मच्छ, वराह और नरहरि. हाँ शाबाश. अच्छा, नको हाँ हमें बोलतो ना. अच्छा. कुठे गेला? चालू आहे की नाही? हाँ द्वापर युग 8,32,000. इसमें भी भगवान के दो अवतार हुए, कृष्ण और बौद्ध. अच्छा. इसमें भी हमारे दो अवतार हुए, शिशुपाल और वक्रतुंड. इसके बाद आई कलयुग की बारी. कलयुग 4,32,000. इसमें एक कलंकी अवतार होना बाकी है. और हमारे मौजूद दो अवतार यहाँ पे मौजूद है, सुभाष और गौरव. वाह. हाँ. हाँ. अच्छा तुम कहाँ के रहने वाले हो? ब्रह्म का खेल. जले दीप बत्ती बिनते, निरंजनपुर अलग देश. हम निर्जन प्रदेश के रहने वाले हैं, जहाँ जन नहीं रहते. क्यों जी, तुम मरोगे नहीं? राम राम मरे हम मरे, मरे ना हमारी काय. काय. हम हम तो तो अविनाश अविनाश के के पोंगड़े, पोंगड़े, मरे ना मारे जाए. ऐसे चमकता जी तासी जमका हो. हाँ यहाँ से कर गुरु नाम भड़का तो काल झक मारत जाए. काल हमारा मंगला, जम हमारा गुलाम. करू गुरु नाथ ढंका, वैकुंठ करूं. यहाँ से वैकुंठ करूं मुक्काम. ऐसे हम महाराज के जुग जुग के छड़ीदार हैं. उसके मायने याद है क्या? अरे तुम्हारी उम्र उम्र कितनी कितनी है? है और युग की बात कर रहे हो? पूछे सो बावर. हाँ, जो पूछे सो बाबरा. कितनी उम्र हमारी, हम तो खेलते हैं जुगचारी. खेलत है जुगचारी. ऐसे 4 युग है जो अभी आपने बतलाया. क्यों भाई, अब तुम ये बतलाओ कि ये तुम्हारे हाथ में क्या है? हाथ में ये हुद्दा है. हुद्दा है. और तुम कौन हो? छड़ीदार. हाँ छड़ीदार. छड़ीदार. तुम्हें अपने मायने याद है? हाँ, मुझे याद ठीक है. है. और तुम कौन हो भाई? अच्छा, तुम्हें तुम्हारे मायने याद हैं? अच्छा ठीक है. हुकुम सद्गुरु का मैं तो चौकीदार हुकुम सद्गुरु का
लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता माईका निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ तुकया का तो ऐसा तुम्हारा मायना हो गया ये। अब हुकुम सदगुरु का मैं तो चोपदार उनका राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता माई का निवृत्ति ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ तुकया का मैं तो चोपदार उनका यहाँ नहीं आना वहाँ नहीं जाना कहाँ जनार्दन एका हुकुम सदगुरु का मैं तो चोपदार उनका। तेव्हा कहाँ गए थे भाई? छड़ीदार छड़ीदार सुन सुन बेहाया बेहाया छड़ीदार कहलाया सुन सुन बेहाया बेहाया खड़ीदार कहलाया सुन सुन बेहाया बेहाया अवल छड़ी को माई अवल छड़ी कमाई
सुन सुन बेहाया 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 वही वही मन मोला रे वही वही मन मोला रे जाके वही वही करावे हो जाके वही वही कहलावे सुन सुन बेहाया बेहाया ओ खरीदार कहलाया बेहाया बेहाया शिवराम शिवराम की छड़ी ओ खेले बिंदी और ब्रह्मांडी सुन सुन तो ऐसे तुम छड़ीदार हो, ये तुम्हारे मायने हैं। अब तुम्हारी ड्यूटी क्या है? आगे बोलो। ड्यूटी बोलो बोलो। कहाँ गए थे? कहाँ गए थे? दरबार में। क्या पाया? हम जाए? क्यों जी, तुम्हारे हाथ में ये क्या है? ये हुद्दा हुद्दा है। है। इसके मायने याद हैं? हाँ इसके याद उद्यम हाँ। जबर जबरदस्त साहेब जानो बासी जबरदस्त साहेब जानो बासी अलंकार का मैनो करौन का पजानो मैनो करो उनका पहचानो खाना याद करता सबका मुजरा पाऊंगा मुजरा पाऊंगा विठ्ठल विठ्ठल गाऊंगा केशरपुर के दरबार मो संत वकील पाया पंढरपुर के दरबार में संत वकील पाया कदम सुबे गिरी एकनाथ कदम सुबे गिरी एक लाख पद पट्टन कथक माया सबका मुजरा पाऊंगा मुजरा पाऊंगा विठ्ठल विठ्ठल गाऊंगा गुरु के कृपा से बिरखांगे संग्राम केसरी सदगुरु के कृपा से बिन खांडे संग्राम ओ शिव दिन साहेब शूर ज्ञाना शिव दिन साहेब शूर जादा श्री संतार करुणा मुजरा पाऊंगा विठ्ठल विठ्ठल गाऊंगा मुजरा पाऊंगा विठ्ठल विठ्ठल गाऊंगा हा यांना हुद्दा जो मिळाला आहे कुठून मिळालेला आहे ते सांगतात की जबरदस्त साहेब जाकोब जानो बासी अलंकापुर का सगळ्यात पहिले संत तिथं हे हुद्दा मिळालेला आहे. आणखीन तो पुढे चालता 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 पंढरपूर के दरबार मो संत वकिली पाया. ही वकिली कोणाची? संत वकिली. शिवजीनाथ महाराज म्हणतात ती मला ती प्राप्त झाली म्हणून ते म्हणतात ते केसरी सद्गुरु के कृपा से बिन खांडे संग्राम. आम्ही युद्ध केलेले पण ते युद्ध बिना युद्ध करता बिना शस्त्र चालवता. मग ते कसं?
केसरी सद्गुरु के कृपा से बिन खांडे संग्राम शिव दिन साहेब शूर जादा शीस उतार करू काम. आम्ही आपलं शीस झुकवलं आणि मग ते झुकवलेलं शीस त्यांचं मिळाल्यानंतर त्यांना जो आशीर्वाद मिळाला तो हा आनंद आणि युगायुगापर्यंत चालत राहो म्हणून त्यांनी हे म्हटलेलं आहे. श्री सद्गुरु महिपतीनाथ महाराज. ब्राह्मण ब्राह्मण वंदावे कदापि ना निंदावे. एकनाथ महाराजांच्या वेळेस जो काळ होता त्यावेळेस कसाही काळ असला तरी एकनाथ महाराजांनी आणि सर्वांना भोजन घातलं. मग तिथे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र हा भेद नाही म्हणून ते म्हणतात एक ब्राह्मण वंदावे कदापि ना निंदावे. त्यांची निंदा करू नका आणि ज्यांनी निंदा केली त्यांची काय गत झाली. नहुषे विप्रा छळिले त्याचे शरीर अजगर झाले. राजा नहुषानी मोठ्या मोठ्या ऋषींना आपल्या पालखी खांद्यावर घेऊन आणि लावलं. त्या ऋषींना तो म्हणायचा सर्प सर्प म्हणजे लवकर लवकर चला. आता ते वसिष्ठ विश्वामित्रासारखे ऋषी यांना का ती सवय होती का. हे 7 पाऊल चालले आणि याचं ते 100 अश्वमेधाचं यज्ञ पुण्य आणि समाप्त झालं. आणि त्यांनी म्हटलं की नहुषे विप्रा छळिले त्याचे शरीर अजगर झाले. त्यांनी श्राप दिला की जा सर्व सर्व आम्हाला म्हणतो तू सर्प योजना प्राप्त होशील. म्हणून कधीही ब्राह्मणांचं निंदू नका. मग असे हे ब्राह्मण आणि आलेले त्यापुढे आपल्याला जेवढं सांगाल तेवढं लढीत आहे आपल्या समयामध्ये आणि करायचं. त्यानंतर हे वासुदेव जे ते आलेले हो वासुदेवाचं सोंग राम राम राम. अरे राम राम.
तुम्ही कोण? तुम्ही कोण? कोठून येणं झालं आपलं? आलो परत वारणार. हो बस. तो पाहिला हा. हो जयपत हो माईक ऑन. आमच्या बरोबर जयपत्राचे 60 उंट भरले. हो वा हा सगळ्या दूर आपली हाजरी लावत लावत आणि प्रत्येक ठिकाणून आम्हाला सर्टिफिकेट मिळालंय. अच्छा. हा मासे आमचे 60 उंट भरले. उंट कोणचे? किल्ल्यातले का? आता असं आहे बांधले कुठे? की ते उंट सगळे रेगिस्तानात सोडून दिले. अच्छा इथे आम्ही एकटे झालोय. अच्छा. आता आम्हाला इथे हाजरी लावायची आहे आणखीन जयपत्र हवंय आणि जयपत्र घ्यायचंय. वा जरूर मिळेल. पण आमच्या गावचा एक वासुदेव आहे. असं आहे का? हो. मग असेल तर त्याला बोलवा, हा त्याची ओळख करवा. हा आणि भेट घालून देऊ तुमची. हा मग भेट ठीक. घालून द्या. का रे? पुढे जा. का रे? हो. लई आठवण काय केली? आता जेव्हा काम पडलं तेव्हा तुझी आठवण केली आपल्याकडे. आणि बाहेरचा वासुदेव आलेला आहे आणि तो म्हणतो माझ्या बरोबर 60 उंट जयपत्राचे. आता इथेही मी आपली हाजरी देईन आणि जयपत्र घेऊन जाईन. अरे हा काय रे? हा कोण आहे? हा आमच्या गावचा वासुदेव आहे. अच्छा. अरे वासुदेव आहे? हा, तुझं नाव. मी वासुदेव. आणि तू? हा साऱ्या भागात. वाह क्या बात आहे. तिथूनच राहिलाय. सगळ्या भाताचा वैश्वर दिसतोय बरं. आता वैश्वदेवच कुठे होत नाही. सद्गुरुनाथ महाराज. सुभाषला म्हणा पुढे या. पुढे पुढे या थोडे. पुढे या थोडे. हा आमच्या गावचा वासुदेव आहे. पहिली. मग हाजरी पहिली आम्ही लावू आहे. हा. हा? हा. हा मग काय म्हणणं आहे? पुढे मग हाजरी तुझी अगदी तर लाव म्हणा. माझा अरे हरे चला सरावंत रामा हा गाया जाऊ सलसरा वंद रामा गोविंदा रामा हो गोपाळा रामा गोविंदा रामा हो गोपाळा रामा अहो मोठे तमाय बाप बांधोनी देऊची जाऊ धनराचे जाऊ धरण्या डोहारा देव ढकलून दोघांना गोविंदा रामा हो गोपाला रामा गोविंदा रामा हो गोविंदा रामा ओ गोपाळा रामा गोविंदा रामा ओ गोपाळा हा काय अरे म्हटलं? काय म्हणतोय? हा. चला हा काय झालं एकदा? आता 200 उत्सव चाललेला आहे. तर झालं कार्यक्रम होऊन राहिले. दहीहंडी होतीये, भंडारा झाला, सगळं झालं. अरे मग मागे भान राहिलं नाही. मग काय पोटाचं काही हे नसतं. खाऊन घेतलं. खाऊन तर घेतलं, चांगलं लागलं म्हणून. मग तर रात्री 2 वाजता आलो, मोठं घरचं बोलवलं. बर
मग आता मोठ्यावरती एवढा मग काय आता आत्ती कुणाला बोलवायचं मग इकडे तिकडे पाहायला कोणी नाही. मग म्हटलं रामाला बोलवा. वाह मग रामाला आपण म्हणून म्हणून त्या रामाला हाक मारली. चल सरा वंदरा माबा हा गाया जाऊ जी जी. हगाया जाऊ हा मग आणखी का भीती वाटवती ना. हगायला कोणी रामाला नेतं हा, का बरोबर. अरे पण भीती वाटवती मग 2 वाजता कोण येईल मग. मग आता पुढे काय केलं? मग पुढे असं केलं की आता जाऊन तर आलोच ते. स्त्री बोले श्रावणासी आहे काशी तोजी अशी युक्ती सांगेत काही बा येत घडेल काशी जाऊ आई बा अनदोन कांबळे अहो जा धनगराचे आळी बा अन दोन कांबळे ममाजीची मोठ बांधू बा ममाजीची मोठ बांधूजी. अहो भुईजीची मोठ बांधू बा ममाजीची मोठ बांधूजी. हो जाऊ धरण्या डोहारा देव ढकलून दोघांना जाऊ धरण्या डोहाला देऊ ढकलून दोघांना गोविंदा रामा हो गोविंदा रामा हो गोपाळा रामाजी गोविंदा रामा हो गोपाळा रामाजी गोविंदा रामा हो गोपाळा रामाजी. हा मग काय झालं मग काय जाता 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 तिने बोध जाऊन गेली काय. काम करून घ्यावं. हा एक काम करून घ्यावं काय हे आई वडील नाही हे खूप त्रास देतात. नेहमी त्रास देतात. मग ते एक पुण्य काम करून घेतात. काय कर जा धनगराच्या आळीबा आणा 2 कांबळे जीजी भुईजीची मोठ बांधूबा माझीची मोठ बांधूजी जाऊ धरण्या डोहाला देव ढकलून दोघांनाजी. आई बापांना बांधायचं आणखीन जाऊन. अहो महाराज हबा काय म्हणतो हा आई बाबांना कोणी मोठ्यामध्ये असं ढकलून देतं का. आता घरात ते त्रास देत होते ना. ढकलून गेला. मग आता तू सांग की काय कोणच्या आई बापांना ढकलायचं. अरे असं नाही करायचं. मग तू कळव. हे जे काम करवतं जे आपले आई बाबा आहे ना हा ह्यांना आपल्याला त्यागायचं आहे. ज्यांना काम यांची बोट बांधून त्यांची टाकायची. बोट बांधून आणखी समुद्र ह्याच्यात टाकायची आहे. म्हणजे आत्मलाभ होईल आणि त्यांनी या जीवाचं कल्याण होईल. जप तप दान जगतो ज्ञान तीर्थ बा आले सर्व. आपले आई बाबांना नाही टाकायचं. काम हे जे क्रोध काम क्रोधाचे जे आई-बापांना विकार आहे ह्यांना सोडायचं. म्हणून ते म्हणतात गुरु महाराज अनंत काशी काशी फळ आले आता हो अनंत काशी यात्रा फळ आले आता. याहून पुण्यभूमी नाहीच सर्वथा हो याहोनी पुण्यभूमी नाहीच सर्वथा. गोविंदा रामा हो गोपाळा याहोनी पुण्यभूमी वा नाहीच सर्वथा जी अनंत काशी यात्रा फळ आले आता. म्हणजे असं सर्व पुण्य जोडाय करता आणि सगळे तीर्थयात्रा करत असतात. परंतु जाताना कोणी आई बापांना आणि मोठ बांधून सोडत नाही. मग ते काम क्रोध सोडायचे. म्हणून आपले काम क्रोध आणि हे सगळे सोडून आणि मग यात्रा करायची. तर तिथे अनंत पुण्य जे आहे ते पदरी पडेल आणि या जीवाला मुक्ती होईल. आता काही जगाला उपदेश करून घ्या. हो गुरुनाथ निरंजन हो आरूप देखिले जी 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 गोविंदा रामा हो रूपडे ते बा माया मो
बेडीवा हे पाश तुटले जी 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 कल्पना द्वैत कामोबा तात्काळ छेदिले जी 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 अंता त्रिविध ताप सर्वही जाळिले जी 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 गोविंदा रामा हो गोपाळा रामाजी रंगनाथ निज दाता बा त्याने दान दिधले जी 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 जन्म हे मरण विद्यावा हे दोष तुटले जी निर्भय केले देणे बा वैदास मोडिले जी 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 गोपाळनाथ नाम स्वरूपी आटले जी 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 गोविंद नाम स्वरूपी आटले जी 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 मग हे असं दान पाठवून दिलं तुम्ही मग असं दान जिकडून आलं होतं हा तिकडे पाठवून दिलं ठीक आहे हे दान आलंय हो हे दान आलंय नाही तुम्हाला हा. त्याला द्यायचं का? नाही, अजून नाही. एक बगल तू धर मग असं कराय जिथून आलंय अरे अरे तू का नावी आहे का एक बगल तू धर एक बगल मी धर अरे अरे घ्यायचं तर तूच घे नाही तर मला दे असं थोडी आहे बरं मग असं मग आता असं करा की जिथून आलं तिथे पाठवून तिकडून द्या आलंय तिकडे पाठवून द्या बरं एक विशेष सूचना ललिताचं जे शेवटलं उत्कृष्ट सोंग होतं देवीचं सोंग ज्यासाठी आपण सर्वे बऱ्याच वेळाने वाट बघतोय ते ह्यानंतर तेच येणार आहे आपण सर्व सावधान राहा हा. जे जोरी खंड खंडरायाला हे दान ए जी जी पावलं विज्ञान राजाबा अग दान पावले अयोध्येच्या रामाला दान पावले जी 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 अयोध्येच्या श्री रामाला दान पावले पंढरी विठोबाला दान पावले जी 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 जे जोरी सुंदरावा अग दान पावले ओ आळंदी ज्ञान राधावा जो दान पावलो राशी उद्बोधना भावा जो दान पावले सद्गुरु केसरी नाथावा जो दान पैठणी सद्गुरु सद्गुरु नरहरिनाथ सद्गुरु महिपतिनाथ दान पावले सद्गुरु महिपतिनाथ ग्वाल्हेरला ललित करायची पद्धत परंपरा जी होती फार वेळ होता आता त्या वस्तूंना संक्षिप्त रूपात प्रदर्शन करण्यामध्ये थोडस भेद पडतो ह्यानंतर 8 वाजले वेळाचं अनुसंधान आहे लवकरच देवीचं उत्कृष्ट सोंग येत आहे 2 मिनिटात त्या अगोदर एक सोंगाचं नुसतं वर्णन करतो
सूरदास. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचं पद त्यावर आहे. धर्म जागो सद्गुरू का जो का पर उपकारी, अंधळ्यासी नेत्र देतो त्याचे नाम मी उच्चारी. ह्या पदावर सूरदासाचं सोंगाचं वर्णन आहे. वेळ कमी असल्या कारणाने नुसतं प्रस्तुतीकरण असं नावानी त्यांच्या भजनाच्या पदांनी सांगतोय. सूरदास जेव्हा येतात तेव्हा ते ह्या सभामंडपात येतात. महाराज त्यांना म्हणतात, आता आपण आलाय तर काही भगवंताशी मागून घ्या. तेव्हा ते दान रूपामध्ये भगवंताशी आपले डोळे मागतात. त्याचं हे पालोपद की धर्म जागो सद्गुरू का जो का पर उपकारी, अंधळ्यासी नेत्र देतो त्याचे नाम मी उच्चारी. हे पद नुसतं आपल्याला म्हणून दाखवतो आणि त्यानंतर तुरंत देवीचं उत्कृष्ट सोंग आपल्याला बघायला मिळेल आणि हे ललिताचा आजचा कार्यक्रम दिलेल्या वेळानुसार पूर्ण होईल. पूर्वजन्मी धर्म जागो सद्गुरूचा जो का पर उपकारी, अंधळ्यासी नेत्र देतो त्याचे नाम मी उच्चारी. धर्म जागो पूर्वजन्मी
हा मग आता आयुष्य गेलं तर काय आता तरी काही मग आता तुम्ही काय मागणं केलं भगवंताचा सहवास हवा बरं, आणखीन काही नको. भगवंताचा सहवास मागितला हा. की आणखीन काही ज्ञानचक्षू मागितले नाही आता काय करू या वयात पाहून. हा, मग आता मला सगळं मन भरलंय काही नाही. पहा बरं समोर कोण बसलंय मग बोला हा हा? डोळे मारून पाहून घ्या हा? हा. कोण बसलंय. धर्मकृपांजन एक वेळा मग तुम्ही आता मागितलं ना निवृत्तीनाथ महाराजांशी काय मागितलं आता गेला होता ना निवृत्तीनाथांजवळ हा गेलो होतो. मग आता ते देतात ते तुम्हाला घ्या हा, धर्म कृपांजन एक वेळा डोळा घातले अंजन तिमिरे दुःख गेले दृष्टी झाली निरोध. धन्य श्री गुरु निवृत्तीनाथ मार्ग दाविला सोजोर बाप रखुमा देवीवर विठ्ठल दिनाचा दयाळ धर्म जागो सद्गुरूचा जो का परोपकारी अंधळ्याशी नेत्र देतो त्याचे नाम मी उच्चारी सुंदरागो सद्गुरूचा कुंडली कवरदे आता हे डोळे मिळाले ठीक आहे राम संगाती केला चोखा मेळा. जन राम संगाती केला हा मेळा. जन राम संगाती मंगलो मूर्ती मंगल करसी सर्वै संकट विलयाने ओ मंगल मूर्ती मंगल करसी सर्वै संकट विलयाने गणाधीशारंग
कौतुक अंबेचं बसाई करावयाचा पूजेचं गोड कौतुक आंबेचं बसाई करावयाच्या पूजेचं गोड कौतुक आंबेचं बाई 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 करावया ओ बाई लो बाई लो लागिला लो बाई लो लागिला घरात लो तुझ्या दारात लो घरात
अवतारे नित्य सुखाची खाणी इथे चरण करून शरण दया अवतरण अशी शर्वाणी पाववी जनाती नाती पा निर्वाणी अतिदुष्ट करी कुष्ठ दूर कुष्ठ बयादिना बयादिनानी हा महिमा कविजन एकाल अकानी क्षण उदो मधु शरणुदो पयनी शकी उदो हे वाणी तनु निश्चित कल्लो तीर्थचे पाणी जान्हवी वाहे मुखदारा पडे अखंड अर्चना जिजा उपचारा हरिशी खंड मातला दैत्य गणसारा हरिभुखंड पाववी वंश विस्तारा हरि अखंड अतिभूते सरळ बाहुते चिरविभूते च्या कुंकुमा कवळ्याचे भूतळात यमुना जळ तळसिया स्थळा विमन गवाळी अशी भुवनत्रय कोणती तुझी आदि अंती ओत प्रोक्तकी आदत आदित वारी मागा मल्लारीची वारी अहं भाग्या सोहं बुंके प्रेम नगर आवारी हो अहं मुनि भजनी लागा देवघरा कैवारी मागा मल्लारीची वारी अंतःकरण तळी परारे जीवित नका करू पारी हो बुद्धी बोधली बोधदीवटी बुद्धी बोधली बोधदीवटी उजळा मार्गा इच्छा मुरळी पाहून कार अडाल नर्क आणि वारी हो आत्मनिवेदन भरी करोटी नैवेद्य अनुवारी हो केतन भरी करोटी नैवेद्य अनुवारी हो केसरी सद्गुरु खंडेराया केसरी सद्गुरु खंडेराया शिवदिन कुंजावारी मागा वल्लारी आता याप्रमाणे ललिताचं कार्य पूर्ण झालं आहे. या ललिताच्या विविध सोंग आले त्या सर्वांना प्रसाद रूपात एक भजन आहे ते म्हणून आजचा हा कार्यक्रम पूर्ण होईल. सद्गुरु द्यावा प्रसाद
महिपतीनाथ महाराज की जय. हा ललिताचा सोहळा आमच्या मोठ्या महाराजांनंतर आणि हा गुरु महाराजांची आज्ञा घेऊन आणि हा सोहळा मागल्या वर्षीपासून सुरू झाला. मागल्या वर्षी घरातच उत्सव झाला, दहीहंडी गोपालकाला, आणि यावर्षी त्या ललितानी एक अहिल्या रामाच्या वेळेस झाली आणि अहिल्याबाईच्या या नगरामध्ये तिचा जसा उद्धार झाला त्याप्रमाणे गुरु महाराजांजवळनं आशीर्वाद घेऊन अहिल्याबाईच्या नगरामध्ये आणि हे उत्सव मागल्या वर्षीपासून आरंभ झाले. यावर्षी हे रूपे, पुढल्या वर्षी आणखीन त्यांना जी सेवा घ्यायची, केवळ हे आमच्याकडे कमीत कमी 12 तास ललित रात्रभर आणि 2 तास तीर्थप्रसाद. गुरु महाराजांनी जशी शक्ती दिली, भक्ती करवली, ती तिथे झाली. आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्या आज्ञेनुसार हे कार्य आणि इथे आणि 3 मठ झाले आहेत. इथे गुरु महाराजाचा झालेला 1 मठ आहे, पण इथे 3 पुरंदरांचे 3 घर आणि बाकी सगळे एक एक संत. या इंदोर ग्रामामध्ये जे होळकरांचं ग्राम होतं, होळकरांचा महिना वेगळाच असतो, पण इथे संत महिना झाला आणि सगळे संत गावोगावी इथे बसलेले. म्हणून आता ही इंदोर भूमी संत भूमी झाली आहे. व त्या संत भूमीमध्ये संतांचे कार्य यथाशक्ती आणि यथावकाश केले गेले आणि ते आपल्या सर्व लोकांनी आणि हे गोड करून घेतले. याच्याहून आणखी काहीही गोड नाही. मग आता इतकं करून शेवटला आशीर्वाद म्हणू आणि आपला पुढचा आरतीचा कार्यक्रम आपण करू. सद्गुरुनाथ महाराज चिरंजीव तुम्ही चिरंजीव महिपतीनाथ महाराज की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो
शरीर प्राणाची करीन कुरवंडी क्षणेकन सांडी संगत्याचा कलियुगाचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी रामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निलान पांडुरंग तथास्तु सद्गुरू पतिनाथ नरशिव सद्गुरुमय पतिनाथ नरशिव सकादिनाथा शिवशंकर गोळा विष्णुचा अवतार गोरक्षाचे कोटी गोरक्ष उद्भवला गुरुभक्ती रवीना जय जय स्वामीनाथा सद्गुरु गुरुमूर्ती अखंड चरणांची ओवाळू वरती जय देव निवृत्तीचा ज्ञानी त्याच्या सोपान चौथी मुक्ताळी ब्रह्माची परिपूर्ण सत्या म्हणा कामी सांगे गुरुकुण दैवी त्रैलोक्यामध्ये झाला पावना जय जय स्वामीनाथा सद्गुरु गुरुमूर्ती अखंड चरणांची ओवाळू वरती जय देव मुक्त उद्भवलासी सापडा ठेवा केसरी हरी मला पावर जाऊन अक्षरी जय जय स्वामीनाथा सद्गुरु मूर्ती अखंड चरणांची ओवाळू वरती जय देव म्हणताच्या गिलोगी ब्रह्मवदिवास संकल्पे करुणी भगवत्स जानकी नसे किलवदेश मनोन मनो उदयाला जय देव गणपती गुरुवाया वंदी सोपाला मुई वैनिष्ठाया जय देव हिंदुनिया मैवरी कीर्ती वाढविली निनादात वेळ तिथे दावणी अनुत छेदियद जीवन कशी करी गावणी जय देव मैकटी गुरुराया वंदी तोपादा मुझ भवय निष्ठाया जय देव पदकमणी नरहरीच्या धरुणी विश्वास कविज पावन वैनी अखंडनी परमांसी अभिमान धरुणी चित्तास परभरती परवस्तु लक्ष्य लक्षास जय देव मैकटी गुरुराया वंदी तोपादा मुझ भवय निष्ठाया जय देव तीर्थ ओढे करुणी यती तू झालासी तीर्थ प्रेमा धरुणी तू महिपती बनवलेशी जय देव सद्गुरु महिपतीनाथ महाराज की जय. नमस्कार. कीर्तन समारोपाचं आजचं हे शेवटलं कीर्तन. ललित कीर्तन माझ्याप्रमाणे बहुतेक बऱ्याच लोकांनी पहिल्यांदाच अनुभव घेतला असेल किंवा पहिल्यांदा ऐकलं असेल. ग्वालेरची परंपरा असल्यामुळे इंदोरला कदाचित आपण जास्ती याचा अनुभव घेतला नसेल. एक वेगळा कीर्तन रंग म्हणून आपण आपल्यासमोर आज ही प्रस्तुती झालेली आहे. आणि हा जो कीर्तन महोत्सव आहे हा करोना आणि इतर कारणामुळे जो मध्ये जी गॅप झाली होती त्याच्यानंतर हा आज बऱ्याच वर्षांनी झाला आहे. आणि आभार प्रदर्शनाचं एक छोटीशी औपचारिकता मी इथे पूर्ण करते. कारण एवढा मोठा उत्सव जेव्हा कुठेही होतो तेव्हा जोपर्यंत सगळ्यांचे हात लागत नाही, सगळ्यांची सोबत येत नाही, तोपर्यंत कुठलाही कार्यक्रम आपला खूप चांगल्या प्रमाणामध्ये जेव्हा पूर्ण होतो तेव्हा सगळ्यांची उपस्थिती, सगळ्यांच्या शुभेच्छा, सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात, तेव्हाच हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो. आणि सगळ्यात पहिले मला आभार मानायचे आहे. ज्या भूमीवर आता आपण बसलोय ती आमचं लोकमान्य नगर. कारण लोकमान्य नगरच्या सगळ्या कार्यकर्त्या